आहोंचा फोन आला की पाहुणे येत आहेत. लगेचच मी तयारीला लागले. गव्हाचं पीठ काढून घेतलं पुरीसाठी. त्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल वापरून छान असं हे मध्यम असं पीठ मळून घेतलं. पीठ आपण मळलेलं बाजूला ठेवूयात. फ्रीजमध्ये पनीर जे होतं ते कट करून घेतलं. एकदम मस्त अशी वेगळी आपण भाजी बनवतोय. त्यासाठी खडे मसाले काढून घेतलेत. दालचिनी, काळी मिरी, लवंग, वेलची आणि जावित्री थोडं वापरलंय. तसंच आपण अर्धा चमचा बडीशेप, अख्खे धने आणि जिरं पण घेतलंय. कोरडं साहित्य परतून झाल्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरची, उभा चिरलेला कांदा घेतलाय. थोडंसं बटर किंवा तूप वापरायचंय. मीठ घालून छान इथं आपल्याला हा जो मसाला आहे तो परतून घ्यायचा आहे. हा जो कांदा आहे तो छान गुलाबी रंगावरती आला पाहिजे. यामध्ये आपण काजू पण वापरतोय. मस्त परतलेलं जे हे साहित्य आहे ते आपण थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूयात. हातोहात एक लहान वाटी मेथी घेतली आहे स्वच्छ धुवून आणि ती बारीक चिरूनही घेतली आहे. पॅनमध्ये आता आपण तेल आणि थोडंसं परत बटर वापरते. बटर थोडं थोडं वापरायचं आहे, तरच ही भाजी जरा टेस्टला छान लागते. आणि पनीर जे आहे ते छान आपण इथे भाजून घेऊया. पनीर लालसर छान भाजल्यानंतर कोमट पाण्यामध्ये मी काढून घेते. इथे जे साहित्य होतं ते थंड झालंय. आता आपण याची पेस्ट करून घेऊया. यामध्ये थोडं मी पनीरही वापरलंय आणि पाण्याचा वापर करून एकदम छान फाईन पेस्ट बनवायची आहे. पनीर घातल्यामुळे ही जी भाजी आहे त्याची ग्रेव्ही खूप टेस्टी बनते. भाजी बनवायला सुरुवात करताना पॅनमध्ये मी इथे परत थोडं तेल आणि थोडं बटर वापरलंय. बटर नसेल तर तूप नक्कीच वापरू शकता. थोडंसं जिरं घालून मेथी जी आहे ती आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. यामध्ये अर्धी वाटी मी वटाणाही घातलाय. मीठ घातलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या छान आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. परतल्यामुळे मेथीतला थोडासा कडवटपणा जो आहे तो निघून जाईल. वटाणा शिजण्यासाठी थोडा पाण्याचा वापर केला आणि झाकून ठेवलंय. झाकून आपण वटाणा जो आहे तो छान इथं शिजू द्यायचा आहे. तोपर्यंत मी कुकर लावून घेते. तुरीची आणि थोडी मुगाची डाळ घेतली. त्यामध्ये टमॅटो, कोथिंबीर, हळद आणि हिंग घातलेला आहे. तांदूळ घेतले धुवून. तांदळामध्ये मीठ घातले. आता कुकर लावून आपल्याला इथे 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. इथे वटाणा आपण चेक करूयात. वटाणा चांगला शिजल्यानंतर यामध्ये शाही पनीर मसाला जो असतो तो मी इथे वापरलेला आहे. परत एकदा परतून घेऊन लगेचच आपल्याला पेस्ट ॲड करायची. मध्यम आचेवरती पेस्ट जी आहे ती व्यवस्थित परतून घेतली आहे. यामध्ये मिक्सरचं जे जार आहे यामध्ये थोडं पाणी घेऊन ते पण इथं मी ॲड केलं. किती थिकनेस हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करायचं. थोडं मीठ कमी होतं तेही वापरलं इथं मी. पनीर पाण्यातनं काढून आपण पनीर इथं वापरले आणि साय जी होती घरामध्ये ती वापरली. या जागी तुम्ही क्रीम पण वापरू शकता. सगळ्यात शेवटी गरम मसाला, थोडी कसुरी मेथी, थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि मस्त मेथी मलाई पनीर अशी मस्त ही भाजी आपली तयार झाली आहे. कधी जर बनवली नसेल तर नक्की बनवून बघा. नक्कीच ही भाजी सगळ्यांना आवडणार आहे. थोडीशी घाई असल्यामुळे आर्याने लगेच मला मदत केली. पुऱ्या लाटून दिल्यात आणि इकडे पुऱ्या आपण तळण्याचं काम चालूच ठेवतोय. तोपर्यंत मी वरणाला फोडणी देते. वरण हटून घेतलंय छान. या वरणाची फोडणी एकदम साधी आहे पण वरण खूप टेस्टी झालं होतं. इथे तेल घेतले भांड्यामध्ये. तेल गरम झाल्यावर जिरं, मोहरी, हिंग घातले. लसणाच्या कुड्या ज्या आहेत त्या टेचून घेतल्या. त्या थोड्याशा लालसर रंगावरती परतून घ्यायच्यात. लगेचच यामध्ये डाळ काढून घेतली. डाळीमध्ये बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी मी घातल्या होत्या जसं टमॅटो, कोथिंबीर वगैरे. आता इथे मीठ घालून घेते. छान उकळी आल्यानंतर साजूक तुपाची धार द्यायची. आपलं वरण इथं छान उकळतंय. त्यानंतर आपण इथे पुऱ्या तळण्याचं काम चालूच ठेवलंय. पाहुणे आलेले आहेत. मस्त गरम गरम पुऱ्या मी इथं सर्व करते. भात, वरण, मेथी मलाई पनीरची भाजी, त्यानंतर कोरडी जी भाजी असते आपली मेथीची ती पण मी बनवली आहे. गोडामध्ये मी इथे गाजराचा हलवा पण मी बनवलेला आहे. तर पाहुण्यांना तर जेवण खूप आवडलं. तुम्ही अशी थाळी बनवून बघा. तुम्हालाही ही थाळी नक्की आवडेल. भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर नक्की चॅनलला भेट द्या. बाय.